एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग फलटणमध्ये घडला आणि या प्रसंगावरून जे काही चाललेलं आपण पाहतोय ते आपल्या सर्वांच्या समक्ष आहे। प्रसंग ज्या दिवशी घडला त्यापासून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मला वाटतं सर्वात पहिल्यांदा जर कुणी पत्रकार परिषद घेतली असेल तर ती रामराजे साहेबांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, फलटणला माणुसकीला काळीमा फासणार आहे आणि याच्या संदर्भात सखोल चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवून तपास योग्य रीतीने होईल असा विश्वास देखील त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला। निश्चितच झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी होता, परंतु या प्रकारानंतर जे काही पुढे आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहे हे सुद्धा तेवढेच दुर्दैवी। या ठिकाणी फलटणला काल एक अंक झाला, एका नाटकाचा अंक झाला, गजानन चौकामध्ये त्या ठिकाणी अंक झाला आणि या प्रकरणामध्ये माजी खासदारांना गोवण्याचा प्रयत्न रामराजे साहेब करत आहेत आणि रामराजे साहेब सातत्याने कशा प्रकारे विविध विरोधकांना गोवण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारचा एकंदर तो नाटकाचा अंक होता। तो आपण सर्वांनी पाहिला, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु मला फक्त काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगाव्याशा वाटतात। ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये दुर्दैवी महिला डॉक्टरचा जो काही तिने डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचा अंत करून घेतला, याबाबतची सखोल चौकशी व्हावी। ही घटना कशामुळे घडली, घडवून आणली, याबाबत सखोलपणे चौकशी व्हावी, अशाच प्रकारची मागणी फक्त त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत होती। परंतु हा प्रसंग घडला त्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती काही पोलीस खात्याच्या माध्यमातून काही आरोप करण्यात आले होते आणि त्यांनी काही खुलासे त्यांना खुलासा मागितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी खुलासा दिलेला होता आणि हा प्रकार घडला आणि त्यानंतर त्यांनी जे खुलासा मागितले होते ते खुलासे बाहेर आले। हे जे खुलासे बाहेर आणले ते पुढे आणले, याच्या माग मास्टर माइंड या नात्याने आपण जर रामराजांना त्या ठिकाणी जबाबदार धरत असू तर ते काय खुलासे रामराजांकडे होते का? हे सर्व खुलासे आपण पत्रकार बंधूंनी ते बाहेर आणले आणि त्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागून वेगळ्या प्रकारची चर्चा चालू झाली। ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला पाहिजे। खुलासा रामराजांकडे येण्याचा प्रश्नच येत नव्हता, त्या कोण आहेत याची माहिती नव्हती, परंतु हे खुलासे कशामुळे बाहेर त्यांनी दिलेले खुलासे का बाहेर पडले तर आपण जे अत्यंत जागरूक पत्रकार बंधू आहेत यांनी खुलासे बाहेर केले याची आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि त्याच्यामध्ये काही त्या खुलाशांमध्ये दिलं होतं काही कारणाने त्या डॉक्टरांवरती काही फिट अनफिटचे दाखले देण्यामध्ये दबाव येत होता, पोस्टमॉर्टम करताना काही दबाव येत होता, याच्याबाबत त्यांनी केलेला खुलासा आहे। तो खरा खोटा आपल्याला काही माहित असायचं कारण नाही, पण तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर शहरातच नव्हे तालुक्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर याची चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे ह्याच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे किंवा हे कोणी ठरवून केलं होतं असं म्हणणं शुद्धपणे मूर्खपणाचं। काल जो काही प्रकार गजानन चौकात माजी खासदारांनी केलाय, मला वाटतं असा जर प्रकार ते करणार असतील तर रामराजे साहेब, मी तर डॉक्टर या ठिकाणी दादासाहेब फाळके अवॉर्ड ते म्हणतात ऑस्कर अवॉर्ड द्यायला पाहिजे।
अशा प्रकारचा सुंदर अभिनय त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. अहो, लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, ज्या वेळेला त्या ननवरे कुटुंबियांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी कुणाचं नाव घेतलं होतं, त्यावेळेला जे घडलं त्यावेळेला काही रामराजेंनी त्याची मास्टर माइंड होती, त्यांनी सांगितलं होतं कुणाचं नाव घ्यायचं, आणि घडल्यानंतर सुद्धा त्याचं कुठं काय राजकीय भांडवल केलं गेलं, काहीच केलं गेलं. आगवण्या त्यांचा कार्यकर्ता 2 वेळा विधानसभेला, एकदा काँग्रेसच्या तिकिटावर एकदा भाजपच्या तिकिटावर त्यांनी त्यांच्या बाजूने निवडणूक लढवली. त्यांचे देण्या घेण्याचे संबंधित आपला त्याविषयी संबंध कुठे येतो? तो जर अडचणीत असेल, त्याला जर अडचणीत आणला असेल, तर त्याच्या कुटुंबियांकडून जर त्याचा उद्रेक झाला असेल तर त्यात नवल काय? त्याच्यामध्ये त्याला मास्टर माइंड दुसरा कोणी असण्याचं कारण काय? त्याच्या मुलींनी जो काही प्रसंग घडला, त्याच्या अडचणीत आल्या, त्याकरता त्याच्या मुलींनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं लाईफलाईनला ऍडमिट होत्या, त्या होत्या या ठिकाणी सुविधाला ऍडमिट होत्या, त्याची आपल्याकडे पुरावे, तिथून भारतीय हॉस्पिटलला गेल्या आणि त्या ठिकाणी त्या बऱ्या झाल्या आणि त्यांचा जीव वाचला. पण एक गोष्ट मी तो आपल्याला आठवणी करता सांगू इच्छितो की दिगंबर आगवणे हे आमच्या सर्वांविरुद्ध, रामराजांच्या विरुद्ध उपोषणाला बसलेले होते. आणि ज्या वेळेला त्यांना पोलिसांनी उपोषण सोडायला त्या ठिकाणी जबरदस्ती केली, त्यावेळेला सुद्धा त्यांनी काहीतरी असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी औषध पिण्याचा प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती तुम्ही सर्वजण जाणता. मग ह्याच्या मागे कुणाचा मास्टर माइंड हेही जाणून घ्यायला पाहिजे. आणि आगवणे बाईंना त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी त्यांचं संभाषण त्या ठिकाणी सर्वदूर पसरवलेलं आहे. रामराजेंचं तुम्ही नाव घ्या, हे कोण म्हणतंय? तुम्ही रामराजेंचं नाव घ्या, मग बसून आपण सगळे प्रश्न मिटू, हे कोण म्हणतंय? त्या ठिकाणी नरसोबा पतसंस्थेतून 50 लाख कर्ज दिल्याचं कोण म्हणते? नरसोबा पतसंस्थेत कधी बघा आणि किती रुपयाचं कर्ज आगवण्यांना दिलं याची माहिती घ्या. कुठलीही पतसंस्था, कुठलीही बँक न येणाऱ्या कर्ज कधी कुणाला देत नसतं. म्हणजे काहीतरी बोलायचं. त्या ठिकाणी शरद पवारांचे नाव घेतले, अजितदादांचे नाव घेतले की त्यांच्याबरोबर बैठकी झाली. या कुठल्या मंडळींनी त्याचं राजकारण केलं हेच मला समजत नाही. आणि मग कारण नसताना आई या विषयावरून दुसरीकडे विषय वळवण्याचा कालचा तो जो केविलवाणा प्रयत्न होता आणि त्यातून काही दुधाने अभिषेक वगैरे हे जे सर्व नाटक झालं, ढसा रडायचं नाटक झालं, हे नाटकापलीकडे काय म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय त्यांना साध्य करायचं होतं की हा माझ्याशी काही याचा संबंध आहे, रामराजांनी केल्या रामराजांमुळे तालुक्याचं नाव बदनाम झाले. तुमच्या या अनेक घटना ननवरे, आगवणे आणि आता डॉक्टर संपदा मुंडे या ज्या घडत गेल्या त्यामध्ये तुमचं नाव कुठं ना कुठं आलं, त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे. हे काय रामराजांनी त्या ठिकाणी नाव तुमचं टाकावं अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला दिसून आपल्याला येत नाही. माहिती कशाला बाहेर पुरवावी लागते? माहिती तुम्हाला पुरवावी लागते का तुम्ही माहिती मिळवता? येते. तुम्ही आम्हाला माहिती देता, आम्ही तुम्हाला कुठं माहिती देतोय? तुम्हाला ती माहिती मिळते, तुम्ही आम्हाला देता, तुम्ही इतरांना देता. आणि एकदा एक धागा दोरा मिळाला की तो पुढे जातोच. आणि असं काही घडलं तर साहजिकच जनसामान्यांच्या जनशोक हा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणारच आहे. त्यामुळं अकारण त्या ठिकाणी मुख्य विषयापासून दुसरीकडे कुठंतरी विषय भरकटण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे उद्योग चाललेले दिसून येतात. याच्या मागे आमचा रामरायांचा कुणाचा काडीचा काही संबंध नाही. आणि त्यामध्ये एक काहीतरी काल त्यांनी क्लिप दाखवली, मोऱ्यांच्या संदर्भातली ती एक क्लिप होती. कोण महिला होत्या, त्यांना रामराजे ओळखतही नव्हत्या. त्या ठिकाणी रामराजे त्यांना नाव विचारताय, तुमचं नाव काय? म्हणजे त्यांची ओळख नाही, पाळख नाही. आणि त्यांनी कधी सांगितलं की तुम्ही आमका आमका असं मोऱ्यांच्या बाबतीत करा? काहीच सांगितलं त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. कुठली तरी पूजा दाखवली, शस्त्रांची पूजा, ती रामरायांनी पाठवा. त्यांच्या फेसबुकला त्यांनीच ते फेसबुकला टाकलेली ती पोस्ट आहे, स्वतःच्या फेसबुकला टाकलेली पोस्ट आहे. कशाला कोणी टाकायला पाहिजे? म्हणजे काहीतरी हास्यास्पद काहीतरी प्रकार त्या ठिकाणी करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. आणि त्या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून आम्ही राजकारण करतोय, तालुक्यात करतोय. रामराजे साहेब
त्या ठिकाणी जिल्ह्यात करतायत, जिल्ह्याच्या बाहेर करतायत. कधी कुठल्याही विरोधकाला अशा प्रकारे डॉमिनेट करण्याचा कधी प्रयत्न केला आहे? आपण सर्वांना बरोबरच घेऊन जातोय. जे काही राजकारणामध्ये लोकांचा निर्णय होईल तो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारूनच पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे असे प्रकार करून त्या ठिकाणी कोणाला अकारण बदनाम करण्याचा आमचा कधीही विचार नाही आणि कधी विचार तसा येणार नाही. तशा प्रकारची आमची संस्कृती सुद्धा नाही. परंतु या बाबतीत जे काही इतर विषय पुढे आले त्याच्या बाबतीत मात्र सखोल चौकशी होणं निश्चित आवश्यक आहे. 160, 277 किती FIR कशासाठी केल्या जात आहेत याची माहिती घेण्याची आवश्यकता इतर कारखान्यांच्या आहेत का तेवढ्या? फलटण तालुक्यामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून किती केसेस होत आहेत, किती केसेस खऱ्या आहेत, किती केसेस खोट्या आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे. खोट्या केसेस करायला कोण लावते याची माहिती घेणं आवश्यक आहे. आणि या सर्वाचा विचार करता हा केवळ फार्स चाललेला आहे आणि कुठंतरी विषय त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचा आणि मी त्यातला नाही. अहो शेवटी गुन्हेगार स्वतःला नेहमी हा निर्दोषच म्हणत असतो. तो कधी म्हणत असतो मी दोषी आहे? नेहमी तो स्वतःला म्हणणार मी निर्दोषच आहे. जे काही प्रश्न आज उपस्थित झाले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात मी सखोल चौकशी त्या ठिकाणी व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि त्यातून जे काही निघेल ते निघेल. त्यात काय विशेष? त्यातून काय निघेल ते निघेल. कोणी कोणावर आरोप करत नाही. फक्त सखोल चौकशी व्हावी एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे. बाबा, काल जाहीर सभेत माजी खासदारांनी एक फोटो दाखवला की जयश्रीताई आगवणे आणि त्यांचे वकील तुमच्या बंगल्यातून बाहेर पडलेल्याचा फोटो व्हायरल केला त्यांनी जाहीर सभेमध्ये. त्याबद्दल आपलं काय मत आहे? त्या मला कधीही आजपर्यंत भेटलेल्या नाही. कधीही माझी त्यांची भेट झालेली नाही आणि त्या बंगल्यात आल्या होत्या असं मला वाटत नाही. त्यांचा वकील गाड्या बघायला, पिट्टूबांच्या गाड्या बघायला एकटाच आत आला होता. तो गाड्या बघितल्याच्या बाहेरच थांबल्या होत्या आणि त्या तो व्हिडिओ मी काही बघितला नाही. सगळा अंधार आहे. कोण आहे काय काही लक्षात येत नाही आणि त्या बाहेरच थांबल्या होत्या. त्या आत काय गाडी गेलेली दिसत नाही. त्या तिथं बाहेर उभ्या दिसतात. म्हणजे जे कोणी व्यक्ती आहेत त्या उभ्या दिसतात. वकील गाड्या बघून परत आल्या त्या ठिकाणी. आणि मी तर त्या दिवशी हे सगळं कधी घडलंय हा प्रकार जो घडला त्याच्या आधीचा कधीचा तरी तो विषय आहे. नंतरचा नाहीये, आधीचा विषय आहे. तो गाड्या बघितल्या त्यांनी. तो बाहेर आल्यानंतर ते बसून त्याच्याबरोबर गेले असतील. आपल्याला काही त्याची कल्पना नाही. पुढे राहुल दस साहेबांच्या वरती माझं म्हणणं त्याची कारण अशी आहे. मला नाव घेऊन सांगतो ते एक दत्तात्रय आब्दागिरे नावाचा आमचा कार्यकर्ता आहे. आमच्या घराशी ते घर आब्दागिरींचं घर 3 पिढ्याचं कनेक्ट आहे. त्याची आणि सरपंच वेदनी सागर अभंग यांची काही भांडणं झाली. त्यांनी त्याला मारलं असेल, त्यांनी त्याला मारलं असेल. त्याच्या बरगड्या तुटल्या. तर सागर अभंगावर कुठली केस लागावी असं वाटतं? 307 कोणी लावली असते? 326 याच्यावर 324 लावली. हे कोणी उद्योग केला? या सगळ्या गोष्टीत माझं म्हणणं की राहुल दस काय माझं वैयक्तिक माहिती नाही. मी त्याला 4 वेळा फोन करून सांगितलं होतं की साहेब तुम्ही बॅलन्स ठेवा. या गोष्टी आगण्याशी येतात. केवळ त्यांनी तुमची बदली केली म्हणून तुम्ही वन साइडेड चालू नका. हे त्यांना मी 4 वेळा नीट एक ज्येष्ठ आणि जास्त दिवस राजकारणात राहिल्यामुळे मी बघितलं. अंगाशी येतील आणि अंगाशी जेव्हा येतं तेव्हा सरकारी अधिकारी मोकळे राहतात. त्यांच्या मागचे राजकीय पुढारी त्यांच्यावर ढकलून मोकळं होतं. मला तुम्हाला चॅलेंज द्यायचं या बाबतीत. राहुल दास काय वागवत आहे तुम्हाला माहिती आहे का नाही? काय सांगायचं? तुमच्यापैकी किती जण बोलले होते? ह्या बाईला आत्महत्या करायला लागली. तुम्ही म्हणाल तुम्ही तरी सुद्धा बोलला. उपयोग काय केला? बोलून जर उपयोगच होत नसेल. आमच्या किती लोकांच्या तक्रारीत घेतल्या जात नव्हत्या.
त्या 4-5 वर्षात 2019 नंतर पुढं आज एक कदाचित परिस्थिती सुधरेल एवढी गोष्ट नाही. राहुल धस हा पोलीस खात्याला लागलेला कलंक आहे. केवळ बदली गेली माझी बदली होईल आणि माझं प्रमोशन होईल असं जर सरकारी अधिकारी वागायला लागले तर आमचं सोडा तुम्ही, आम्ही राजकारणाची मंडळी, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. कुठलीही केस झाली सुरुवातीला तर मला आठवतंय त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायची, मला ती केस आठवत नाही नेमकी, गंभीर गुन्हा होता. शेजारी बसले तेव्हाचे खासदार आत्ताची माझी, आणि ते त्याला सांगतात असं करण तसं करण, तुम्ही कशाला बोलला. आणि हे तर सर्रास चाललं होतं की असा पोलीस यंत्रणेचा फायदा घेऊन तुला अडकवतो, तुझा आगवणे करतो, तू आमच्याकडे हे घडलंय की नाही तुम्ही सांगा. मला माहित नाही या गोष्टी, मला नाही खरं वाटत की तुम्ही जर नाही म्हणला तुम्हाला सगळंच कळत असतं. निम्म्या या गोष्टी तुम्हीच मला सांगत असता. तुम्ही म्हणजे कोणतरी पत्रकार. याला लोकशाही म्हणतात का? याला पोलीस यंत्रणा म्हणतात का? आता मी मेन मुद्द्यावर येतो की जे परवाचं हे आहे तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. माझी मागणी आहे नाही म्हणावं, आम्ही तक्रारी करू हायकोर्टात. राहुल धसला त्याचे पापाची फळं ही भोगायलाच लागणार आहे. आणि ह्याच्यातला जो सुटला तर आता कुठेतरी मुंबईला जाऊन बसला. आणि माझी माहिती अशी आहे की माझे खासदार त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते आणि पुण्यात बदली करा तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काय उत्तर दिले त्याला वडा काय काय कुठेतरी आहे होतं मुंबईच्या तिथं कुठेतरी केलं. आणि म्हणून हे साईड आता मूळ विषय काही राहुल दास होऊ शकत नाही. तो किरकोळ विषय त्याच्या मरणाने मरण विषय असा आहे की डॉक्टर संपदा मुंडेचा आत्महत्या झाली तेव्हा 23 तारीख होती, भाऊबीज होती. मी पुण्यात होतो, संजीव कुठं होतं मला माहिती. सगळ्यांच्या बहिणी तिकडे असल्यामुळे तिकडे गेली तर फक्त सोबत राहिला. मी मला वाटतं रात्रीच ती बातमी बघितली की एका हॉटेलमध्ये गळपास मेडिकल ऑफिसरनी लावलेला. मी काय फारसं लक्षात दिलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळं चक्र फिरलं आणि त्याची दखल राज्य पातळीवर घेतली होती. कोणाचं हॉटेल होतं तर दिलीप सिंह भोसले का त्यांची चिरंजीवाचं हॉटेल होतं हे उघड झालं. मुलगी रात्री 1 वाजता आली वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं घडलं तर मी मास्टर माइंड. हे सगळं पुढचं जे घडलं त्या मुलींनी मला पोस्टमार्टम करायला जास्त लावतात किंवा प्रेशर आणतात, काय म्हणायचं फिट ॲक्सिडचं हे मी लिहिलं. हे झालंय कधी 22 का 23 तिने जे पत्र लिहिलंय तुमच्या सगळ्यांच्याकडे आहे ते मला माहिती आहे. त्याची तारखा बघा. राहुल धसनी याच्याकडे दुर्लक्ष का केलं हे जर लक्ष घेतलं नसतं दिलं असतं आणि योग्य ते कारवाई तर केली नसती. महाडिक PI होतं त्याला सांगितलं असतं की अशी अशी तक्रार आहे, पोलीस डिपार्टमेंटची आपले अप्रूव्ह जाईल, हे करत असलं तर चेक करा. चेक करून कुठे गेलं ते त्या मुलीला माहितीचा अधिकार वापरायला लागला तरी उत्तर नाही. त्याचा अर्थ काय होतो? मग माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ह्या मुलीला अनेक अन्य कारणामुळे तिला आत्महत्येची प्रवृत्ती तिची इन्क्लिनेशन वाढलं असेल, काय तिच्या खाजगी गोष्टी असतात, मला काही त्या विषयात बोलणं. त्याचं मेजर कारण हे होतं ना की राहुल धसनी जर इंटरेस्ट घेतला असता, अधिकारी म्हणून नीट वाढला असता, मुलीला बोलवून घेतलं असतं, डॉक्टरला पोलीस अधिकारी बोलवून घेतले असते, त्या काय तुझं नाव माडिक, या सगळ्यांना तर बोलवून घेऊन शेवटी शासकीय यंत्रणा कोणासाठी. आता पोस्टमार्टम झाल्यानंतर आमच्याकडे लोक येतात, त्यांची मागणी काय असते, पोस्टमार्टम असं असं करा. आम्ही नाही बोलत, आम्ही म्हणतो जमलं तर करू नका किंवा दुसरी करा. म्हणजे तो नॅचरल डेथ आहे, नैसर्गिक मृत्यू आहे. ती कुटुंब खचलेली आहेत.
पोस्टमार्टम म्हणजे वेळ लागतो, काही वेळात सातारला जायला लागतो. माझं तर म्हणणं आहे या गोष्टीची राहुल दसची चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि हे जर घडलं नसतं तर त्या मुलीचं 100% प्रेशर ते पैकी असं आहे तिच्यावर असं धरलं तर 80% तिच्या खाजगी काही ज्या गोष्टी असतील त्याच्यामुळे असेल. आपण 20% पर्यंत पोहोचायला 100% तिची मानसिकता व्हायला हा माणूस कारणीभूत नाही. त्यांनी जर चौकशी केली असती, माडिकांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार कोणी केली? PI माडिकांनी केली. त्यांच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाब आहेत, मला काय बोलायचं कारण नाही. पण DYSP म्हणून याला काही कर्तव्य आहे का नाही? आमच्या गटाचे कोणाचे नंबर 2चे धंदे असले तर किती पैसे खाल्ले गेले. आणि आज जे सगळं मटकान पिटकान सरकार चालतं ते कोणाची चालतं? बाकी कोणामुळे निघते? तहसीलदार सामील, प्रांत सामील, पोलीस अधिकारी सामील, DYSP सामील, पत्रकार चूप, आम्ही हेल्पलेस. आमचं सोडा, आमच्या कार्यकर्त्यांचं सोडा. आता इथे बापू गावडे बसले. बापू गावडे उठान सांगा की तुम्हाला ईडीची धमकी कोणी दिली? कुठे बोला, ईडी सांगा. ऐक, परवा बोलायचं राहिलं मला. सांग नाव घेऊन बोल. सातारा पोलीस स्टेशन LCP ऑफिस तिथून फोन. सांग की काय. त्यांनी फोन केला असं तुमच्या मागे ही चौकशी लागली तरी काय असेल ती तुम्ही LCP ऑफिसला येऊन भेटा. अरे मुंबईला कशाला गेला तू? वकील हो, पण ते कुठल्या वकिलाकडे गेला? ईडीच्या ईडीच्या वकील, ते सांग ना. ईडीच्या वकील. ईडीची इन्क्वायरी वगैरे काहीच नव्हती. त्यांना फक्त धमकी दिली आणि अमुक अमुक निर्णय करत असला त्याच्या पुढे कोण भेटलं? धमकी कोण देत होता? अशोक जाधव भेटला, बरोबर आहे. आणि त्या तुला घेऊन कुठल्या हॉटेलमध्ये कोण बसतो? धमकी कोण देत होतं तुम्हाला? आता ते फार स्पष्ट त्याला बोलायला लावलं. काय बोलून द्या की काय होईल? LCP ऑफिसने मला सांगितलं म्हणून ईडीच्या ऑफिसला मुंबईला घ्यायला गेलो होतीला. याच्यामध्ये कोण आहे असं वाटतं आपल्याला? अहो हे सगळं घडून गेलेलं आहे. आमचं कसं खोट्या केसेस किती आहेत तुमचं? तो जानकर पांडुरंग मुंजावती खोटी केस होती. अक्षय गायकवाड स्नेक्स नेचर आहे, त्यापासून काय ठीक आहे. काही झालं असेल पण सेन्स नेचर थोडी आहे. म्हणजे काही झालं की त्याला अशी केस टाकायची की तो अडकवाय. सागरशाची ते जानकर आणि पांडुरंग मुंजावती. सागरशाकडून अपेक्षा नव्हती पण त्याचा मास्टर माइंड कोण ही केस करायला लावणार? अशा किती केसेस सांगितले. पप्पू शेखची आहे, ती घरी झोपलेला होता. चुकीचं आहे का बरोबर तुम्ही सांगा. म्हणजे कुठं काही घडलं की नसले ते आपले गोवायचे आणि खोट्या केसेस करायचे आणि पोलिसांनी सुद्धा त्या लगेच नोंदवायच्या आणि लगेच ऍक्शन घ्यायची. या गोष्टी चालल्यात. बाकीचंही सोडून द्या, संपायला जायचंही सोडून द्या. आदर केला तर खून झाला होता. झाले कसं 8 महिने? आरोपी कोण होता? यांचा पदाधिकारी. झाली का आता? सांगा झाली का आता? आपण कोणच बोलत नव्हतो. त्यामुळे ते हिटलरची छळछावणी त्या तालुक्याची जिथं केली गेली होती त्याच्या संपदामुळं बिचारीमुळं बोलायचं तरी सुरू झालं. राज्य पातळीवर त्याची दखल घेतली गेली. आता आगवणे केस, माझ्या विरुद्ध आगवणे केस करायला निघत होता. मला राजीनामा पदावरनं काढायची मागणी उपोषणाला बसला. सभापती होत. काय माझा संबंध होता त्या आगवण्याचा? माणूस त्यांचा गट सांभाळणारा, तो त्यांच्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन, त्याच्यात त्यांचा सप्लायर. त्यांनी त्याची आर्थिक परिस्थिती हवी झाडं तुटली ना जेव्हा पहिलं शिरवळ होणार तेव्हा त्याला पैसे मिळाले. हे माहिती आहे का? ते काय झाडं होती ना ती. हे सर्वात त्याने काही आमचा संबंध नव्हता. नंदुनारायणला मी सांगू बायको सगळं आत्महत्या तरी मास्टर माइंड मीच. आणि माझे फोन केवळ त्या जयकुमार गोरेच्या केसमध्ये मध्यंतरीच्या सॉरी शब्द मागे
माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे आमचे परम मित्र यांच्या केसमध्ये पत्रकार आला फोन. नाही, त्या सुभेदार नावाच्या माणसाला फोन माझी. आता ती सुभेदारची नाही 30 वर्षाची ओळख, मी का फोन करून देऊ? का तिथनं पुढे म्हणे तिकडे गेले, ते जाऊ द्या, तो विषय संपला. आणि गेला तर गेला. सुभेदारला फोन आहे म्हणून माझ्याकडे पोलीस पाठवले गेले. हे महाराज आता जे बोलत होते ना, काल करत होते, ते नेहमी तसे जातात घरी. तिकडनं आले घरी आणि त्याच्या मागे कोण आले तर दिलीप भोसले आले. मी कार्यकर्त्यांनाही जमून दिलं नाही. इथं तुम्ही बसला होता, तिथं तो घनश्याम बसला होता, काय त्याचं नाव, सोनवणे. त्याला म्हणलं चल तुला इथं वकील बसला होता. मी फेस केली. मी नाही असले एक तमाशे केले, दुधाची आंघोळ, समोर दारू पाजली, असले नाही भानगडी केल्या. आणि माझी मागणी एवढीच आहे, माझ्यावर जर काय त्यांचं सेक्शन होतं त्याप्रमाणे माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं. त्यांच्या अधिकारी पोलिसांनी यांची नाव घेतली. यांचे कोण खासदार आहे, त्या बाईने जे तक्रार घेतली आहे, आणि कोण ती आहे याची तरी तपासणी केली आहे. नाही, कोणाला बोलवलं गेले माहीत. तेवढीच आमची मागणी. आता खरा विषय माझा वेगळाच आहे. माझं याच्याशी काही घेणं नाही. संपादकाचं वाईट झालं वादळ, कोणाच्या घरात कोणाची मुलगी अशा प्रकारे जाऊ नये हे वादत. परंतु जेव्हा तिकडं बीडमधनं त्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या कोणाच्या मुकादमांच्या, त्याच्या मागे मास्टर माइंडनीच 6 वेळा ते म्हणले की प्रत्येक घटना त्यांनी जी दाखवली त्यात मास्टर माइंड सिद्ध करा ना. म्हणताय कसं? काय झालंय आजकाल त्यांच्या बाबतीत कुठली ॲलिगेशन झाली की ती रामराजेंनी करायला लावतात. आपण तुम्ही भानगडी करताच का? तुम्ही भानगडी करता का? आमच्यावर नाही बरं केसेस लागत. अजून तुम्हाला सांगू, तुम्हाला दिन मी ती पाहिजे असला पाठवून दे. 22 सालची गोष्ट आहे. मी सभापती होतो तेव्हा 21-22 काय तारखेकडे काही कॉन्ट्रॅक्टर माझ्या ओळखीचे आहेत, आपले पलटणचे, त्यांच्या धंद्यात कोणाशी तरी वांधे. त्यांनी त्यांच्यावर तक्रार केली. त्यांची ती तक्रार चालू आहे का बंद आहे मलाही माहिती. ते महाराज जाऊन गेले. निकम नावाचा एक कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला म्हणजे दुसरी तक्रार कर. त्यांनी लिहून दिलं काहीतरी 130 कोटीचं माझं त्या कंपनीने नुकसान केलं आणि ते वसूल करण्यासाठी रामराजांनी अमुक तारखेला पुण्याच्या घरी बोलवलं आणि माझ्याकडे खंडणी मारली. आता मास्टर माइंड कोण आहे तो दाखवतो. माझ्या ऑफिसला पत्र गेली EOWची सभापती असते, ती 17 तारीख काहीतरी होती, त्याला रामराजांचा दौरा लॉगबुक म्हणतो ना आपण, ते पाठव, ते देतो पाहिजे. महाराज लॉगबुक मध्ये मी निघालो कुठं? सातारा. आता या गोष्टीचा मास्टर माइंड कोण? आणि माझं त्यांना आव्हान आहे की नार्को टेस्ट तुमची करायची आहे ते चांगलं करा. नार्को टेस्टची जी आव्हानं मला देतात याच्यावर प्रथम तुम्ही नार्को टेस्ट करा की तुम्ही केलं होतं का नव्हतं, मग माझ्यापर्यंत पोहोच. धडधडीत ते गोरे मॅडमला सांगून राहिले की रामरायांचं नाव घ्या. अजून काय पाहिजे? पुढचा विषय काय पाहिजे? धडधडीत सांगून राहिले. ऐकायचे का? त्यांनी सगळ्याच्या महाराष्ट्राची ऐकली काय. अरे आणि एकदा नव्हे कित्येक ते नाव घ्या मग आपण बघू, नाव घ्या मग बघू, हे खोटंच म्हणायचं. कालच्या कार्यक्रमामध्ये खासदारांनी एक व्हिडिओ दाखवला. सुषमा अंधारे प्रेसमध्ये एक व्हिडिओ दाखवला प्रश्न वेगळा आहे. एक मिनिट विचार आरआरचं म्हणतात. एक मिनिट. एक तरी RP नाईक निंबाळकर, RR निंबाळकर नाही. नाही पुढची तुम्हाला पाहिजे.
तुम्ही त्या अक्षय काय लक्षात घ्या ना, तो कोण आहे आधार? अक्षय जातो जरा सगळ्यांना पुढे येऊन जा. सचिन मोरे. थांबा थांबा मोरे साहेब आपण फक्त त्याला एक फोन करा. थांबा. करा ना फोन त्याला आणि मिस कॉल करा ना त्याला. एकाने कोणतरी करा. अरे मी ते करतो तो करता इकडे समोर दाखव. इकडे अक्षय. त्याला दाखवायला लागेल. आम्हाला दाखवावं लागेल. करता दाखवून. आणि ते शस्त्रपूजा त्यांनी फेसबुकवर त्यांनीच केलेली आहे. म्हणजे विशेष काय आहे? असं जरा अक्षय हा रे अक्षय थांबा जरा. नंबर नाही आहे तुझ्याकडे. दादा चोरले म्हणून नाव येत आहे इकडे. बरोबर आहे. आता हे एडिट करून मी दाखवतो 1 मिनिट. तुम्हीच बघा सर ते आम्ही चर्चच करतो. नको त्याच्यावर केस टाकतो. ट्रम्पचं आधार कार्ड केलं. पत्रकार नाही एक करायचं बघायचं त्याच्यावर तुम्ही काय बोलूच नका ना. नाही माझं अरे अहो काय समजत आहे का? काय झालं? नाव एडिट करतो. अरे त्यांना एक्स वाय दे काय दादा चोरून मी ते त्याचं नाव वाचलं ते याचं कोणाला तो टाकतो म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुमचं करा त्यांना जाऊन विचारायचं नाव आलं ना आरात निंबाळकर. पण तुम्ही आराम नाहीये. नाही ऐका ना तिथे चूक नंबर झाली कुठे ना. नंबर दाखवले म्हणा. थांबा. दाखवते ना. नंबर येऊ दे. अमित शहाचा फोन आलाय मला. कोणाचा? अमित शहाचा. इकडे दाखवा. इकडे जवळ आहे जरा याच्यावर या इकडे. दोन्ही मोबाईल घेऊन ये. पुढे दाखव इकडे. दोन्ही मोबाईल दाखव. तुम्ही पटकन मला सभेमध्ये थांबा 2 मिनिटं. नोटिफिकेशन काढ. म्हणजे अशा प्रकारे आराम निंबाळकर हा प्रकार आहे. आपण मुळात आरार म्हणजे आरती नाही, नाही. तुम्ही पाहिलं असेल तर मध्ये मी जी शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्यांची मॉर्फ व्हिडिओ केली. मॉर्फ नाव करायला किती वेळ जाते? ते जाऊ दे. बाकी आपण ते केलं ते चुकीचं नाव टाकलं ना. आरपी नाईक अहो, विषय निंबाळकर. असा आहे मी काय पाठवतो शस्त्रपूजा ना आराधना शस्त्रपूजा होते ना. दसऱ्याची शस्त्रपूजा. दसऱ्याची शस्त्रपूजा. शस्त्रपूजन. दुसरं पूजनाचं. त्यांच्या फेसबुकवर नव्हती होय. हो आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना शेअर केलं नाही. आपण ते फेसबुकवर सगळे जागायला अहो, लागतील मी ना. काय मी त्यांचा फ्रेंड आहे काय सांगतो? काय म्हटलं काका ते- केली नाही. म्हणजे तुमच्या मोबाईलचं त्यांनी नाव आवडलं की ह्या मोबाईलवरून यांना अंधाऱ्यांना अहो, पण हे आर निंबाळकर कोण लोक हे कसं आहे साहेब तुम्ही माहिती असून काहीतरी बोलू नका. आर निंबाळकर म्हणजे लोकांच्यात काय कोणाकडे जाणार संशयाची सोयी साधा विषय आहे साहेब. तुम्ही का त्यांची बाजू घेताय? बाजूला त्यांनी जर आपलं तर मला विचारलं आरार म्हणजे कोण? कोण आहे? मी माजी खासदारांचं म्हणणं आहे की आर निंबाळकर म्हणजे तुम्ही. रामराजे नाईक निंबाळकर. आरपी आहे. अहो, मला नाईक निंबाळकर नाव आहे. पण सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो विषय काढला होता तो त्यांच्या फेसबुकवर त्यांनी टाकलेली ती कुठे आणि आम्ही काय एवढं स्वतः माझ्या मुलाच्या नावावर 2 माझ्या नावावर 2 हत्यारे माझ्या बायकोच्या नावावर 1 पिस्तूल. मी 6 पिस्तूल मारणार आहे सरकारकडं. ते म्हणतात की मला स्पेशल लायसन्स आहे कोणाचं आहे ते मला बघायचं आहे. आम्ही घेऊ आणि मग 6 पिस्तूल बाळगणाऱ्याला 2 गाड्याच्या वायावर सिक्युरिटी लागते कशी? केंद्र कशाला लागते? तुम्ही पलटी कशी केलं बोलला होता की माझं नाव घे म्हणून जाहीर. काय तुम्ही खासदारांना आव्हान केलं की माझं नाव जाहीर घे. मग बोललो की, मग काय झालं? त्यांनी नाव घेतले. मग बोललो की मी आता तुम्ही आता काय तुमच्या म्हणजे काय काय करणार? करणार मी काय करणार मी सांगितलं नार्को टेस्ट कर ना. नार्को टेस्ट तू कर ना की माझ्यावर कंटेंट लावत होता की घेऊन दे नार्को टेस्ट. मग मी देतो नार्को टेस्ट. आणि
तो नार्को टेस्ट माझी मागणारा कोण? या सगळ्या भागात आता संपदा मुंडेकडे आपण परत येऊ साहेब. मी कधी म्हणलो खासदाराचं नाव तरी घेतलं? मी कोणाचं नाव घ्यायचंय संपदाच्या केसमध्ये? माझं म्हणणं होतं योग्य ते पहिलं तुम्ही माझं हे बघा. मी म्हटलं योग्य ते व्हावं चौकशी. मग ते जरा का खपलं? विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंधारे मॅडम आणि महबूब शेख यांना तुम्ही सगळ्या इथल्या बातम्या पुरवल्या. मी पुरवतो म्हणजे काय त्यांना काय कळत नाही का? अंधारे बाई किती जणांनी पे करते, मग सिद्ध करा मी पुरवतो. महबूब शेख आणि रघुनाथ राजेंचा फोटो एक आपण रघुनाथ राजेंनी खासदारकीत कोणाचा प्रचार महबूब केला? शेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. पूर्वीपासून त्याचे संबंध आहेतच ना. नाही आम्ही प्रचारच केला त्यांच्यावर. काय म्हणणे मी नव्हतो, यांनी केला. आणि आमच्या घरी कोण येते त्यांनी काय बघायचं? विषय असा आहे, महबूब शेख हा राजकारणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पासून त्याचे संबंध आहे आणि ते जो फोटो दाखवतो तो बराच पूर्वी कधीतरी आलेला फोटो आहे. आजचा फोटो म्हणून काय? 8 सप्टेंबरचा फोटो आहे तो, काय आत्ताचा फोटो नाही. आणि उद्या जरी तो आला तरी तो त्याला आम्ही बात घेणारच आहे. मी त्याच पार्टीत होतो, तोही त्याच पार्टीत होतो. एकाच पार्टीत होतो. ओळखतो. माझ्या घरी आला तर मी त्याला चहाच देईन ना, नाही देणार. आणि 8 सप्टेंबरचं आहे, आजचं काही नाही त्यात. आणि ह्या लोकांना बाहेरून बातम्या मिळतात, तुम्ही बातम्या नाही का पूर्ण? तुमचं कामच आहे ना बातम्या काढणं बाहेर. अजून काय? दिलीप भोसलेला तुमच्या एक आरोप केला होता की त्यांना जागा न दिल्यामुळे फलटण फेस्टिवल बंद पडला. कोणी? दिलीप भोसले. कुठली जागा? म्हणजे त्यांना जे कार्यक्रमासाठी लागणार जागा कुठली जागा? सांस्कृतिक भवन नाही, फलटण फेस्टिवलसाठी कुठं जागा दिली नाही? एकच नाही. फलटण शहरामध्ये आपण त्यांना भरपूर जागा आहेत ना, कुठली जागा घ्यायला? काय बोलतो तो दिली? विमानतळ पडलाय. तो भाग सोडून द्या. फलटण फेस्टिवल मी आमदार झाल्यानंतर मालदाईमध्ये पहिले मीच गेलो होतो. अरे मी तुला आठवत असेल बघा, काय सांगतो दिली जागा दिली नाही त्याला. गडसोली दिलं नसेल. हे बघा गडसोली गडसोली बद्दल मला जरा खुलासा करू द्या. गडसोली मैदानला आपण अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे. ते आपण कुठल्याही फेस्टिवलला, कुठल्याही पूर्वी फलटणच्या यात्रेलाही दिलं जात होतं. मैदान पूर्णपणे खराब होत होतं. आज आपली मुलींची हॉकी टीम दिल्लीला जाते. फुटबॉलच्या आपल्या अनेक टीम्स आहेत. ते मैदान फक्त खेळण्यासाठी आहे. इतरत्र कशालाही वापरलं की ते खराब होतं. इथं खेळ सोडून दुसरं कशालाच आपण कुणालाच देत नाही. अजून एक तुम्हाला सांगतो, 1996 मीच होतो. दिलीपराव भोसल्यांची शाळा ही ओपन आहे. त्यांच्या नावावर कोणी गेली? कोणी गेली? तो विचारा गेली. तुम्ही नाही ओटाने त्यांना विचारा. मी दिले जेव्हा काय दर्शन बघितले हनुमंतराव जयंती त्यांच्या मंडळींचे ते काय फूड फेस्टिवल होतं, त्याला मी नव्हतो गेलो. आमच्याकडे 2दा ते त्यांच्या मिसेस 2दा नगरपालिकेत होत्या की नाही. क्लबची जागा दिली होती ना फूड फेस्टिवल. आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू काय, हे जर घडलं नसतं तर आमच्या मनात, कमीत कमी माझ्या मनात, त्यांचा तेजू हा मुलगा नगराध्यक्ष पदाला पात्र आहे असं माझी स्वतःची भावना होती. आणि दिलीपराव म्हणा, तुम्हाला जर व्हायचं असेल 75ला नगराध्यक्ष तर मी उभं राहायची शक्यता जास्त नाही. 78 दुसरं काय बोल? मनोमिलनाला विरोध केल्यामुळं एक उभाण रचलं गेलं. मनोमिलनाला कोणी विरोध केला? त्यांची आणि माझी त्यांची इच्छा होती की एकत्र बसून आपण पुढच्या लोकसभेचं वगैरे आपण ठरवू. त्या ठिकाणी मला खाली तुम्ही बघा वगैरे. परंतु त्यांची त्यामध्ये एक अशी अट होती की यामध्ये तुम्ही फक्त याचं रामराजे नाही, तर त्याला मी मान्यता कधी देऊ शकत नाही. आम्ही जे काय आम्ही एकत्र चालू केलंय आणि एकत्र आम्ही ते संपवणार. त्यात काही वेगवेगळं होणार नाही. आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी माझी मांडली, विषय त्या ठिकाणी संपला. त्यांना सुद्धा गरज आहे ना. त्यांना विधानसभेला ज्याप्रमाणे माळशिरस एकत्रित होतो तसा एकत्रित करून अशी त्यांची अपेक्षा होती. नीट वागले असते अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांची जी अट होती ती मला मान्य नाही. त्यामुळे तो विषय संपला. तो विषयच नाही. वरिष्ठ पातळीवर
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माझ्या चर्चा झाल्या होत्या. मी त्यांना 19 सालीच म्हणलं होतं की एकंदरीत चित्र काही बरोबर दिसत नाही आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने वेगळ्या लेवलने आम्ही बघत होतो आणि आमच्या सगळ्या जो काही आमची इतर जी काही ताकद आहे ती मेन प्रवाहात दिल्लीकडे जावी अशी माझी त्यावेळेची इच्छा होती. शरद पवारांच्याबद्दल आजही आदरणीय प्रेम तेवढंच. अजितदादा स्वतः त्या काळात माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की रामराजे आपण थांबा, आपल्याला नंतर कधीतरी आपण म्हणजे पोस्ट इलेक्शन आपण करू. आणि तेच घडलं. आता मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एवढं सगळं झाल्यावर की तुम्ही त्यांच्याशी जमून घ्या. इलेक्शन झाल्यावर एक शब्द त्याच्याविरुद्ध कधी बोललो याची इलेक्शन झाल्यानंतर आमदारकीच्या इलेक्शन नंतर बोललो. अरे मी का नकोय आणि बीजेपी काय यांच्या मालकीची आहे का? बीजेपी काय ह्या दोघांची? त्यांना विचारलं जाईल माझे खासदार होते इथपर्यंत मान्य आहे. बीजेपीलाही कळतंय ना कोण माणसं आहेत काय माणसं आहेत, त्यांची ताकद किती आहे. आणि खरी भानगड त्यांच्या इलेक्शनमध्ये अशी होती, त्यांच्या पार्टीला वरिष्ठ पातळीवरनं मला स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं होतं की फलटण आणि माणमध्ये जर 50,000चा लीड पडला तर आमची सीट येईल. बहुतेक तुम्ही त्या मीटिंगला होता का नव्हता मला माहिती. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मला गोरे साहेबांना, संजय बाबांना, अनिकेत राजांना एकत्र अजितदादांच्या साक्षीने बसवलं होतं. मी त्यांना म्हणलं देवेंद्र साहेबांना की हे असं झालं. गोरे साहेबांचे माझे वाद झाले. देवेंद्र साहेब म्हणले की रामराजे आता हे आपण विसरून जाऊ आणि आपण हे करू. अगदी त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी मी म्हटलं मी काय त्यांच्याबरोबर एवढा फोटो काढून मनोमिलन दाखवणार नाही. झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळी 7 वाजता जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला. 5 राहिले माझे त्यांचेच वाद तिथे जात. त्याच्यामध्ये ते दोघंही आम्ही त्याला कारणीभूत एकमेकाबद्दल बोलायला. आता काय म्हणतं नाही, झालं गेलं झालं विसरून. मी म्हणलं मी कळवतो भाऊ, माझं त्यांचं काही वैयक्तिक नाही, तेव्हाही नव्हतं आजही नाही. आणि हाला का माझी एवढी किडा आला? याच्या वडिलांचे सगळे खर्च आम्ही करायचे, आधारपणा आम्ही करायची, त्यांच्या आत्या सगळ्या मार्गाला लावायचे आम्ही. हे महाराज राजांच्यापासून या घरात झाले. यांनी यांच्या आत्यांच्याकडे कधी बघितलं? माझ्यावर राग का? मी काय केले? तो विषय नाही, त्यामुळे तो विषय संपला. पुढं महाराज साहेब, दिलीपसिंह भोसलेंनी काल असा प्रश्न केला की इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आपल्या चुलत्याने बांधलेला आहे, मात्र ते 35 वर्षात का असं झालं? तुमच्या आपल्या मी बांधले. दिलीपसिंह भोसले असं म्हणतात. तुम्ही दिलीपसिंह भोसलेला उलट विचारा की तुला नगराध्यक्ष कोणी केले? ते सांगताय त्यावेळेला जे झाले त्यावेळेला ते बांधलं गेलं शिवाजीराजी होती. ते अपूर्ण का आहे? तर ते अपूर्ण नाही, त्याची कामं दिलेली आहेत नाही, त्याला बरेचसे पैसे गेलेले. ते अपूर्ण नसताना आम्ही चूकच करायची म्हणलं तर लग्नाला दिलं. आणि मी माझ्या नाट्यक्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी आहेत, नाट्यक्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या स्वतःच्या कॅल्क्युलेशनमध्ये असं होतं की शनिवार रविवार नेहमी पुणे मुंबईची लोक नाट्यकर्मी असतात, बरोबर आहे. म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार आपल्याकडे येतील, हे आपलं भाडं मिळेल. त्यांना भाडं आपलं परवडणार, ते परवडणार. नाट्यक्षेत्रातले कोण आले नाहीत. खुर्च्या पडल्या, लग्नाला दिलं, त्याचं वाटोळं झालं, दुरुस्तीचे प्रयत्न झाले, दुरुस्ती काय होऊ शकली नाही. इथपर्यंत ठीक आहे. आम्ही केलं नाही म्हणजे नाही, खरं त्याला हे टाकलेच आहेत ना, पैसे टाकले, पैसे टाकले, सगळं चालू आहे. दिलीप रावना म्हणावं मला जुनं करायला लावू नका, मला ते खुर्चीची टेंडर आणि द्यायचं सीओ सगळं माहिती आहे, एवढंच सांग, बाकी काय बोलू नका. बोला पुढे. ऍडव्होकेट नरसिंह निकम म्हणले की श्रीमंतांना एवढी मोठी सभा सहन झाली नाही. कोणाला? श्रीमंतांना म्हणजे तुम्हाला. अहो साहेब, देवेंद्र फडणवीसांची याच्यावर मोठी सभा होती, ती मी पचवली आणि याला 19,000वर लीड ठेवला. मला काय फरक पडणार होता? काय त्याला काय अर्थ आहे का? सभा मुख्यमंत्री मला तुम्हालाच प्रश्न विचारत आहे, तुम्ही लोकल आहात. हा माणूस मी राजकारणात आल्यापासून आमच्याबद्दल कधी एक शब्द चांगला बोललाय? दाखवा ना मला. सभा छोट्या मोठ्या करायची त्याला हातखंडे आहे. एवढा मोठ्या प्रमाणात वापर मला माहित नव्हता, तो आता समजला.
एसटी महाराष्ट्र विचारताय ना ते एसटीचे फोटो काढून आले असते तर कळलं असतं. आम्ही त्यांनी बघितले मला जे विचारताय ना ते त्यांना विचारा ना एवढ्या एसट्या का आल्या. लिहून आलं होतं लोकांचे काय गैरसोय झाली, तुम्ही त्यांना विचारा ना कुठनं आणली. आमचं काहीच म्हणणं नाही, सगळेच करतात. कोण बायका होत्या समोर, काय काय म्हणतो आपण ते. चला पुढे काय नाही थांबा, ते काय घेऊन येत बांधकाम मोठी करण्याची पहिल्यापासूनच आहे. बायकांना सांगितलं होतं भांडे वाटतो म्हणून. बांधकाम बायका शिवाय घालत गेल्या का नाही तुम्हाला माहित नाही. आम्हाला काय परिणाम होत नाही त्याला म्हणावं मोदी साहेब आले तरी फर्स्ट मी सोडणार नाही, मला काय करायचं. महाराज साहेब, ती बांधकाम कामगारांची योजना आहे, त्या योजनेमध्ये अनेक आपल्या फलटण तालुक्यात अनेक लोकांकडून 1,000 रुपये घेतले जातात लाभार्थी एजंटच्या माध्यमातून. त्याविषयी आपलं मत काय? माझं मत काय, मला सगळंच माहिती नाही. याच्याविषयी ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या प्रकरणामुळं म्हणजे बांधकाम कामगार आहेत नाही आहेत, 1,000 रुपये दिले की काम होतंय आणि हे सगळी चुकीचा पायंडा प्रथा त्या ठिकाणी पडलेली बंद झाली पाहिजे. अहो 17,000 कोटी झाले महामंडळ आहे, त्याच्यावर डोळा ठेवून काम चाललंय. हे सगळे जी भांडी वाटप चालू आहे ती कुठे होती माहित नाही तुम्हाला, त्यांच्या गोडाऊनमध्ये होती. कशी काय आली आणि तुमच्यापैकी किती जणांनी विचारलं? तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारताय ना स्वतः विचारायला पाहिजे की आपण वर्तमान पत्रकार रिपोर्टर म्हणून त्यांना विचारायला पाहिजे. असं कसं म्हणतात? नाही याला थांबा होऊन द्या. मुख्य जो विषय होता तो विषय आपला झालेला आहे आणि अकारण त्या ठिकाणी रामराजांना आम्हाला एकच मिनिट त्या ठिकाणी अकारण रामराजांना आम्हाला त्या ठिकाणी ओढण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे सगळं घडवत आहेत असं कुठलाही विषय नाही. सखोल चौकशी नीट व्हावी, पारदर्शकपणे व्हावी आणि आता निघालच आहे तर नरवडेपासून सगळ्या चौकशा त्या ठिकाणी पारदर्शकपणे व्हाव्यात एवढीच अपेक्षा आहे. याला कारणीभूत डीवायएसपी राहुल त्यांना काय बाजू यायची कारण चांगला ऑफिसर आहे म्हणतात. मी त्या मॅडमला म्हणलं की तुम्ही नीट वागा, लोकांच्या तक्रारी येतात की शिवाय घालतात. खरं ते सांगतो मी तुम्हाला, कॅमेऱ्याच्या समोर बोल. नागरिक सांगतात मला की शिवाय घालतात. महाराष्ट्र कारखान्याच्या संदर्भात प्रश्न आहे की जिल्ह्यामध्ये 160 केसेस दाखल आहेत कारखान्याच्या संदर्भात, मात्र 200 नाही सर्व कारखान्याचा 277 असा आरोप का केला जातो? मी बोललो होतो का 277? बोललो कोण नाही, त्यांना विचारा की मला कसं. माझ्या माहितीप्रमाणे आता श्रीरामचाच विषय घेतला, एकही केस त्या ठिकाणी अशा प्रकारची नाही. पैसे बुडवण्याच्या वगैरे अनेक केसेस असतात, त्या वसुलीचा त्या ठिकाणी चालू असतो, परंतु अशा प्रकारे त्यांच्यावरती कुठलेही क्रिमिनल केसेस वगैरे घालून अशा प्रकारचं दडपण आणून वसुली केली जात नाही. कारण आपल्याला दरवर्षी ते कामगार चांगले असतात आणि वातावरण चांगलं ठेवलं तरच ते येणार असतात. अशा प्रकारचे केसेस वगैरे कोणी घालत नाही. मी जर घराची मातीशी ठेवलेले पत्रकार आम्हाला ते काय बोललेली त्यापेक्षा त्यांचे मुकादम तिथं काय बोलताय ते त्यांची टिंगल करतात. सर आमच्या कारखान्यावर कधी नाही कोण बोललं की मला उलट टांगलं मग ते एअरपोर्ट टाकवायचं. काय चाललंय व्यवसाय आणि त्याच्यामध्ये असं करून चालत नाही. आता कामगारांना मी मारायला लागलो तर माझ्याकडे काम करत येणार आपल्याला म्हणजे नियमानेच पुढे लबाडी केली, वादाची लबाडी केली सगळ्या महाराष्ट्रात. मुकादमांनी नाही केली, टोळ्यांनी केली. त्यांच्या खालचे कामगार फसवतात. कधी कधी मुकादम पैसे आणून देतात त्यांना फसवलं असलं तरी थोडंफार आपल्याला मग सवलत देत ते वसूल होत राहते. काल खुली पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी गजानन चौकात जशी केली तशी तुम्ही करणार आहात का? खुली इलेक्शनची पहिली सुरुवात तिथनंच होणार. मला एक सांगा काका साहेब, त्यांनी काय आरोप केले, त्या आरोपात काही तथ्य आहे? आता करायचं झालं तर आता सगळं तुमच्या समोर मांडले. आणि मी नाही मांडलं, अंधारे मॅडमने मांडलं. अंधारे मॅडम काय वगैरे मला माहित नाही. ते आहेत कुठं तिकडचं राहतात, पुण्याला म्हणतात. अहो त्यांचं कर्तृत्वच एवढं आघात आहे की
बीडमधनंच सगळं सुरू पण झालं. मला मुख्य एकच विषय सांगा, आगवणे मॅडम आणि त्यांचं जे संभाषण झालं त्यात रामराजांना ते गुंतवण्याचा प्रयत्न करत होते का नव्हते? आणि त्याला पुढे काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? त्यांचा एक मित्र आहे तो थोपटे, संग्राम नितीन संग्राम नाही, त्याला जाऊन भेटा. पुढे माझ्याकडे क्लिपच आहे, 4 वर्ष 5 वर्ष क्लिप. आता हे कोण उद्योग करतं? आता हे खरं आहे का खोटे? हे तर धडधडीत समोर आहे ना. मग कोण कोणाला त्या ठिकाणी माझा तुमच्यावर अडकवण्याचा प्रयत्न? माझं हे पूर्ण मी असमाधानी आहे की तुमच्या बांगड्या भरायची लायकीची लोक. तुम्हाला हे सगळं जाऊन इथलं उठून त्यांना विचारा की हे खरं आहे का खोटे. काय माझा हे तर नाकारता येत नाही. आवाज आहे, सगळंच आहे. कोण कोणाला गवण्याचा प्रयत्न करत? किती आता पापूस आहे, कोणी आज नसतं. काय त्याला अर्थ राहिलाय काय? अरे तुम्ही मंडळी या सगळ्या गोष्टी बिघडवायला तुम्ही तितकेच कारणीभूत होते. हे अरविंद नेतात तुमचे सकट माझा आरोप. महाराष्ट्रात एक विषय राहिला पुतळ्याचा. डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा आपण उभारणार असं सांगितलं. मात्र माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असं म्हणतात की डॉक्टर संपदा मुंडे यांचा पुतळा नक्की उभारा, आम्ही त्याला मदत करू. मात्र त्यांनी एक महापुरुषांचे पुतळे का उभे केले नाहीत? यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असेल, असा प्रश्न. पैठण तालुक्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्हीच उभा केला साखरवाडीमध्ये. संभाजी महाराज आता फलटणचे नातू असल्यामुळे त्यांचा पुतळा उभा केला गेला. त्याचबरोबर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली होती. तिथं गैरसमज करून देण्यात आला. महात्मा फुले पुतळ्याच्या बाबतीत गैरसमज करून देण्यात आला आणि तशा प्रकारची ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. त्यांना म्हणा मी संपदाचा पुतळा झाल्यानंतर तुमचाच करणारे काय काळजी. मुख्य विषय तर झालाय ना. मला काल काका खराड्यांच्या चॅनेलवर जे काही दिसलं ते तुम्ही दाखवणार आहात का नाही? नाही तर मला स्वतःला त्याच्यावर बोलायला लागेल. विषय आहे तो तातनगिरी ट्रस्ट, नाईक बोंबाडे. कोण कोण होतं तुमच्या? काल प्रेस झाली, सगळ्यांनी घेतली. दाखवली का? ती काल ह्याच्या विषयामुळे राहिली दाखवायची. आता दाखवा चाललंय ते काकाने फक्त लवकर टाकलं एवढंच. ते म्हणतो तो एक विषय आहेच ना. ते काल सगळे होते, सगळ्यांनी केली, सगळ्यांचे काय सगळे लावून सांगा बोल. काय तो जबरदस्ती झालेला विषय? जबरदस्ती नाही, बोगस आहे, बनावट आहे सगळं. सगळ्या खोटे आहेत. जो माणूस मोडीत सही करून पार्टीत सही केली बोलले ते चव्हाण. अहो त्यांना वाटतं जैन मंदिर, त्यांना एक गावाला दिलेली जमीन यांच्या वडिलांनी दिली होती शिवाजीला. 400 एकर होती. पुढं होती ती, आता नंतर मागत झाली त्यांची. नाही शिवाजीराजांनी दिली ना पुढे. आणि त्या गावाने मिळून तो ट्रस्ट काढला. आमचा अर्थाशी संबंध नाही. हे कुठं माझ्या गोष्टी कोण प्रमुख आहेत त्यांना अधिकार आहे की तालुक्यातले कुठलेही ट्रस्टवर त्यांनी सांगितलेलं आहे. चॅरिटी कमिशनरला अधिकार असतो का त्याला? चेंजिंग रिपोर्ट, चेंज रिपोर्ट बरेच विषय सही तर खरी आहे ना. त्यांनी सांगितलं काय खोटी सही केली. मोडीची तुमचं मत काय? खासदार काय बोलला विचारा. त्यांनी काय त्यावर भाष्यच केलं. जे सोयीचं आहे त्याला म्हटलं माझ्यावरचं केस काय झालं केलं का भाष्य? माझ्यावरची केस करायला त्याच्यावर काय नाही केलं. चला तुम्ही सिंगल